कल्याण तालुक्यातील कोसले या गावचे नाव बोला. कोंडू कृष्णा दळवी या माऊलींचं अचानक 2005ला डोळ्यांना त्यांना अंधत्वपणा आली. ते आता आपल्याशी बोलत आहेत लाईव्ह मध्ये. बोला महाराज, कसे काय गेले डोळे? काय काय माहित नाही, अचानक त्रास चालू झाला डोळ्यांचा. हां, तिथून डॉक्टर चालू केले पण काय फरक नाही झाला. जरा जोरात बोला. 2001 पासून डोळ्यांना त्रास चालू झाला. हां बोला. बाकी मुलं किती तुम्हाला? 2. हां जोरात बोला. आणि तुमचे संबंध कुठले? सापगाव? कुठले? सापगाव. हां, तर अशा पद्धतीने यांचा ते स्वतः या पत्नी 2 मुलं असा परिवार आहे. आई सुद्धा आहे त्यांच्या कुटुंबामध्ये. आणि त्यांना अचानक अंधत्वपणा आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं सर्व जबाबदारी त्यांच्या मिसेसवर आली आणि ते त्या पद्धतीने पार पाडत असतात. मुलं सुद्धा शाळा कॉलेजाला जात असतात. आणि म्हणून सांगायचा एवढाच उद्देश, माणसाने स्वतःच्या शरीराचा, सौंदर्याचा, आपल्या ताकदीचा गर्व करू नये. 5 गोष्टी करूच नाही ना. 5 गोष्टींचा करू नाही माणसाने. असं पैसा, सत्ता, ताकद, स्वरूप, नाही का, ज्ञान, या सगळ्या गोष्टीचा अहंकार नसा. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळी मी कोसले गावामध्ये गेलो होतो सर्वांना भेट द्यायला, त्यावेळी मला दादांचं दर्शन झालं, माऊलींचं, दळवी माऊलींचं. आणि मग त्यांच्याकडून मी माहिती मिळवली. ती थेट सर्वांच्यावर पोहोचवण्याचा मी प्रयत्न आणि त्याचा बोध सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो. कल्याण तालुक्यातील कोसले गावावरून हा ब. रवींद्र महाराज विषय लाईव्ह.